अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही, कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते। आतापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, भूक लागले, नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे, सुरक्षा पाहिजे, त्या वेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे। आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला किंवा यांचं जे भांडं फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाहीये। आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे। केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का, असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो। आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो, पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या 4 ओळी ऐकवल्या, ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते, पण आता ती चालणार नाहीये। कारण देश म्हणतो की पाकिस्तानवर तुम्ही आतापर्यंत केलंत काय? 10 वर्ष त्यांना धडा शिकवणार होता, अजूनही पाक व्याप्त काश्मीर आलेलाच नाहीये। मात्र चीन घुसायला लागलेला आहे, चीन लेह लडाखमध्ये घुसतोय। तिथे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना शहा गेले। अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे, चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत, तरी देखील निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं। म्हणजे यांना कशातच काही पडलेलं नाहीये, फक्त तोडाफोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे। आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का, अशी नाही होणार।